सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तसेच आज असणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. मुंबईची लेखी परीक्षा झाल्यापासून जे धाकधूक लागले पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जे काही स्वतः सर्चिंग केल्यानंतर किंवा अंदाजित कट ऑफ काही विद्यार्थ्यांनी बघितलं असेल किंवा अंदाजित आन्सर की इतर तिकडून XYZ व्यक्तींकडून टेलिग्राम चॅनल असेल, युट्यूब असेल तिकडून बघितलं असेल आणि कालची जी ऑफिशियल आन्सर की आली होती त्यानंतरचा विषय आणि आताच्या घडीला एकंदरीत म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मुलं असतील मुली असतील त्यांच्यामध्ये जी धाकधूक आहे त्या धाकधूकवरती थोडंफार मी बोलणार आहे. तो आजचा खूप महत्त्वाचा विषय असणार आहे की CP मुंबईची लेखी परीक्षा जे 3 घटकांसाठी पहिल्या सत्रामध्ये झालेली होती, ज्याच्यामध्ये चालक असेल, कारागृह असेल आणि देन पोलीस कॉन्स्टेबल असेल, अशा तिन्ही पदांसाठी सुद्धा लेखी परीक्षा झालेली होती 2 दिवसामध्ये, 11 जानेवारी आणि 12 जानेवारी. तर त्याची आन्सर की ऑफिशियल आल्यानंतर मुलांच्या मध्ये काय चेंजेस झालेले आहेत, सध्याची परिस्थिती काय आहे, समान मार्क घेणारे किती विद्यार्थी आहेत, समान मार्क घेतल्यानंतर काय फॅक्टर असतो की महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार काय अटी आहेत की समान मार्क झाल्यानंतर कशा पद्धतीनं खाली खाली जातात किंवा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि आता एकंदरीत असणारे विद्यार्थ्यांचे मार्क आणि मुलांमध्ये असणारी भीती आणि इतरत्र जे काही वातावरण आहे त्याचे पूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं जर तुम्हाला ऑफिशियल कटअप हवे असतील किंवा जे इतर गायडन्स हवे असेल किंवा मोफत भरतीचं मार्गदर्शन हवे असेल किंवा नवीन पोलीस भरती जी आहे ते पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत, जसं आजच्या या भरतीवरती बोलतोय 2022-23च्या, तसं 21च्या सुद्धा घेऊन गेलेलो होतो. अजून सुद्धा सांगतोय की अजून सुद्धा लिस्ट लागणार आहे 2021च्या. नंतर आता 2022-23चं सुद्धा कंटिन्यू चालू आहे. कोणत्याही पद्धतीने एक दिवस फ्लो नाही राहील, म्हणजे तोडलेला नाहीये. जेवढं जमेल तेवढं रात्री अतरात्री अहोरात्र तुमच्यापर्यंत पोहोचलेला माणूस आहे, लक्षात ठेवा. सो विनंती करतोय, तुम्हाला जर असंच मार्गदर्शन हवं असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं मला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन कसं करायचा तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तर मुंबईची लेखी परीक्षा जी पहिल्या सत्रामध्ये 3 पेपरची झाली, पेपर झाल्यानंतर मुलं घरी आली दुपारी 12 नंतर पेपर आउट झाला, सगळीकडे व्हायरल झाले PDF वगैरे, सगळ्यांनी चेकआउट करायला सुरुवात केली. काहींनी चेकआउट सुद्धा करायला नव्हती, भीती वाटत होती की काय करायचं कळत नव्हतं. फक्त वाटत होती की 80 पडतील, 70 पडतील, सर ह्यावेळी गुलाल लागणार आहे, ह्यावेळी लागणार नाही, अशा पद्धतीने द्विधा अवस्था त्या मुलांची झालेली होती. त्यानंतर एक दिवसामध्ये खूप मोठं वारं झालं की संबंधित कोणतरी वेगवेगळे टेलिग्राम चॅनल असतील, त्याच पद्धती युट्यूब चॅनल्स असतील किंवा कोणी असेल त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीचे आन्सर की आउट झाल्या. मग त्याच्यानुसार सर मला 80 पडलेले होते. नंतर ज्यावेळी ऑफिशियल आन्सर की आली त्यावेळी माझा 74 झाले, नंतर माझे 70 झाले. सर माझे 2 मार्क वाढले, सर माझे 2 मार्क कमी झाले, सर माझे 4 मार्क कमी झाले. अशा पद्धतीने हक्कानं कॉल केलेली माझ्याकडे मुलं आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याच पद्धतीनं गेल्या ह्या 2 दिवसांमध्ये डावा हात एवढा पेनिंग होतो की माझं मला कळत नाही. रात्री 3-3 पण रिप्लाय देऊन सकाळी 4:30ला परत जाऊन परत दिवसभर कोचिंग करून आता परत तुमच्या समोर उभा आहे, लक्षात ठेवायचं. तो जेवढं जमता येईल तेवढं करतोय. हक्कानं मला विद्यार्थी मेसेज केला, जवळजवळ 9,000+ मेसेज पडलेत टेलिग्रामवरती आणि त्याच पद्धतीनं व्हॉट्सअपला तर का बघायलाच नको, एवढे मेसेज पडलेत की रिप्लाय कसं द्यायचं कळत नाही. दुसऱ्या माणसाला जर बसवायचं म्हटलं तर तेवढा अनुभव लागतो. समजलं काय म्हणतोय. तर अशा पद्धतीने जेवढं जमेल तेवढं सगळ्या विद्यार्थ्यांना रिप्लाय देण्याचं मी काम करतोय. आता दुसरी गोष्ट खूप महत्वाची की जे काही ऑफिशियल आन्सर की आले काल, त्या ऑफिशियल आन्सर की आल्यानंतर काही मुलांचे मार्क कमी झालेले आहेत, बरोबर आहे. 2 मार्क, 3-3, 4 मार्क सुद्धा कमी झालेली मुलं आहेत. आता जी मला मेसेज केलेले ते सांगतोय. त्याच पद्धतीनं व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज आलेले आहेत की सर नाहीये, माझ्याकडून सिली मिस्टेक झाल्यात, ज्या मी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवत असताना योग्य पर्याय चूज केलेला होता आणि उत्तर तालिकेमध्ये तो सर्कल करत असताना, तो सर्कल भरत असताना माझ्याकडून चुका झालेल्या 14 तब्बल चुका झालेल्या आहेत. जो लास्टचा विद्यार्थी बघितला 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा पद्धतीने 14 सुद्धा चुका झालेल्या आहेत. त्या विद्यार्थ्याचा स्क्रीनशॉट मी मारून घेतला माझ्याजवळ. आणि ह्या गोष्टीमध्ये एवढं वाईट वाटते मला की 14 चुका म्हणजे विचार करा किती मुलं पुढे जातील. हातचे मार्क आपण गमवून बसलोय, एवढं लक्षात ठेवायचं. मुलांचे फोन आले, मुलींचे फोन आले, सर नाही माझे 4 मार्क सिलिंग मिस्टेक मध्ये गेल्या, गडबडीत गेल्या. काही मुलींना अपेक्षा होती की मी 88 मार्क पडेन, एवढा अभ्यास झालाय, पण टाइमच पुरला नाही. म्हणून मास्टर विशाल सरांना फॉलो करा म्हणतो. एक दिवस अगोदर जायचं आणि बघायचं पेपर कसा सोडवावा, हे ऑथेंटिक सांगणारा एकमेव माणूस होता महाराष्ट्रामध्ये. कुणीही त्याला फॉलो केलं नव्हतं एवढं जास्त. आणि ज्यांनी फॉलो केलं त्यांनी मात्र मेसेज केलेत, कॉल केलेत, सर तुमच्यामुळे ह्या गोष्टी शक्य झालेल्या, सगळ्या गोष्टी प्रॉपर नियोजनबद्ध झालेल्या होत्या. आणि मी एक गोष्टीकडे लक्ष देतोय मुलांच्या आणि त्याच पद्धतीनं आपल्याला ही जीत झाली, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये SCBC प्रयोगातून टॉपवर येणारा रोहित पाटील हा माझा विद्यार्थी, 140 जवळजवळ घेतलेले आहेत मार्क 150 पैकी, आणि ओपन रँक मध्ये पहिल्या 5 मध्ये असणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे एवढा सोपा गोष्ट नाही आहे
आज मला अभिमान वाटतोय, आज माझी छाती फुगते ऑटोमॅटिकली, मला तुमच्यावरती विश्वास आहे. पण तुम्ही जर तिथं रणांगणामध्ये चुकीचं म्हणजे जिथं तुम्हाला तलवारीनं अटॅक करायचा आहे, आघात करायचा आहे, तिथं तुम्ही ढालीचा वापर केला तर ती एवढा मर्मस्थळावरती आघात करणार नाही. ती समोर काय म्हणतोय, तुमचं उलट झालं. तुम्ही तलवार वापरायची तर ढाल वापरला, आणि जिथं ढाल वापरायला पाहिजे होती सेफ्टीसाठी तुम्ही तिथं तलवार वापरलाय. तो अशा पद्धतीनं चुकीच्या काही गोष्टी घडल्यात आपल्या आयुष्यामध्ये, लक्षात ठेवायचं. आणि त्या तुम्ही मान्यच करावं लागेल, आणि मान्य केलेले आहेत मुलांनी. समोर काय म्हणतोय, काल ऑफिशियल आन्सर की आल्यानंतर काही मुलांचे मार्क मायनस मध्ये गेलेले आहेत. कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे तुमची गडबडीमध्ये जे काही मिस्टेक झालेले आहेत, की सोडवत असताना एकच सोडवलाय आणि टिक करत असताना किंवा सर्कल करत असताना तुम्ही चुकीच्या पद्धतीनं बिहेव केलेलं लक्षात ठेवायचं. आणि आज ही चूक सगळ्यात मोठी आयुष्यातली घोडचूक झालेली आहे आपल्या आयुष्यातली, लक्षात ठेवायचं. मग आता सर करायचं काय हे आपण पुढे बघूयात. पण आताच्या घडीला ऑफिशियल आन्सर केल्यानंतर ही फायनल राहील का, तर ही आन्सर की फायनल राहणार नाहीये. यात जर काही घटकांची फायनल राहील, काही घटकांमध्ये प्लस मायनस 1 ते 2 मार्क होतील. आणि हे काही एकट्या दुकट्याला नाहीये, हे सगळ्यांना बोनस मार्क मिळणार आहेत. असं म्हणू नका की सर 2 मार्क वाढले की माझे सिलेक्शन होणार आहे. पण ज्या तुझ्या पुढचा विद्यार्थी आहे त्याचे पण 2 मार्क मिळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहेत, काही व्याकरणदृष्ट्या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. त्या मिस्टेक त्यांनी मान्य करावं लागेल, आक्षेप करायचा आहे. आक्षेप कसा करायचा ह्यानंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे, की कशा पद्धतीने ऑफिशियल आक्षेप करायचा आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा सांगायच्या ते मी तुम्हाला सांगेन. त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तुम्हाला ज्या प्रश्नांवरती प्रॉब्लेम आहे त्या प्रश्नांवरती आक्षेप कसा घ्यायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे. पण आताच्या घडीला आन्सर की आल्यानंतर मुलांच्या मनामध्ये जी भीती राहिलेली आहे की सर 2 मायनस झाले, 3 मायनस झाले, 4 मायनस झालेत. कारण की सोर्स हा खूप महत्वाचा फॅक्टर करतो, लक्षात ठेवा. काही ठिकाणी काही टेलिग्राम चॅनल असतील, इंस्टाग्राम असेल, सोशल मीडिया असेल, त्यांनी स्वतःची अंदाजित आन्सर की दिलेली होती. त्याच्यामध्ये मला काही फोनवरती सुद्धा विद्यार्थी बोलले की सर यांचं बघितलं आणि माझे 4 मार्क चुकले, किंवा त्यांच्यावरती अशा पद्धतीने 4 ते 6 मार्क चुकीचे दिले होते, ते इथं आता अशा पद्धतीने झालेले आहेत. तो पर्सनल मॅटर आहे त्यांच्यासोबत. पण आताच्या घडीला जे ऑफिशियल आन्सर की आले ते काही घटकांची ऍज इट इज राहणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. पण काही घटकांमध्ये 2 मार्क हे प्लस मायनस होतील, आणि ते बोनस मार्क सर्वांनाच भेटणार आहेत, एकट्या दुकट्याला कुणालाही नाही भेटणार. तो भले ते टिक केलेला असू दे, गोल केलेला असू दे किंवा गोल केलेला नसू दे, ही वस्तुस्थिती आहे, हा रूल आहे. समोर काय म्हणतोय, तो हा विषय झाला. आता दुसरा विषय खूप महत्वाचा, की सर 120 पासून 130 पर्यंत हजारो मुलं आहेत, 120 पासून 130 पर्यंत हजारो मुलं आहेत सकसरावा. मग ह्या हजारो मुलांमध्ये सर माझं सिलेक्शन होईल का, हा एक मॅटर आहे. आता जे मला फॉलो करतात, जे आपल्याला चॅनलला फॉलो करतात, आपले मार्गदर्शन बघतात, त्यांना विनंती करतोय की काही मुलांना मी रिप्लाय अशा पद्धतीने देते की तू निकालाच्या जवळ आहेस. निकालाच्या जवळ म्हणजे 2 ते 3 मार्कांनी पुढे मागा हा विषय होणार, लक्षात ठेवायचा. आणि ज्यांना मी शुअर शॉट सांगितलंय की अभिनंदन, मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा असं दिले, आणि पुढे सगळ्या गोष्टी दिलेल्या, लक्षात ठेवायचं. त्यांनी लक्षात ठेवायचं, गुलाल हा आणूनच ठेवायचा. हा झाला आपल्या विद्यार्थ्यांवरती गुरुचा असणारा विश्वास, त्याच्या यशावरती असणारा विश्वास, लक्षात ठेवायचं. म्हणूनच आज रोहितचं पण मी टाकलेलं आहे की त्याला मी आधीच सांगितलं की तू एससीबीसी टॉपरच असणार आहेस, आणि त्याच पद्धतीनं ओपन रँक मध्ये पहिल्या 5 मध्ये असणार आहेत. आता निकाल लागल्यानंतर तुम्ही बघायचं की पीडीएफ मध्ये सुद्धा मी पीडीएफचं नाव सांगतोय. रोहितचा एक विषय होता माझ्यासोबत बोलत असताना किंवा पाठीमागं असताना. हा माझा जुना विद्यार्थी आहे, 2021 पासून तो माझ्यासोबत आहे. अतिशय प्रामाणिक, आणि अतिशय प्रामाणिक म्हणण्यापेक्षा जिद्द चिकाटी सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या, आणि त्यामुळे हे यश नांदलेलं, लक्षात ठेवा. पाठीमागं तो वेटिंगला होता, खूप मानसिक त्रास झालेला होता, आणि महाराष्ट्रातल्या वेटिंगच्या मुलांना मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 ते 7 महिने कंटिन्यू घेऊन फिरत होतो. आज ह्याला भेट, उद्या त्याला भेट, आज ऍडिशनल सीपीला भेट, IPS ला भेट, ह्यांना भेट. मग नंतर जे 2021 जे प्रमुख होते पोलीस भरती महाराष्ट्र मुंबई पोलीसचे, त्यांना भेटलो. किती वेळा तर मिटिंग झाल्या. आमदार खासदारासोबत एवढ्या मिटिंग केल्या की बघायला नको. प्रत्येक आमदार खासदाराच्या हातामध्ये माझ्या नावाचं किंवा आपल्या मी तयार केलेलं जे लेटर होतं, निवेदन होतं, ते सगळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होतं. आणि असं खतरनाक ऑफिशियल मी तयार केलं होतं की त्याच्यामधून शब्दांमधून एवढं चपराक बसू सगळ्यांना की यस, खरोखरच या मुलांवरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे, खरोखरच या मुलांवरती अन्याय झालेला आहे. आणि ते दिसून आलं. आम्हाला सक्सेस भेटलं नाही भेटलं तो विषयच भाग वेगळा आहे, पण आम्ही प्रामाणिकपणे 6-6 महिने 7-7 महिने मुलांसोबत 8-8 हजार मुलांसोबत 8-8 हजार पालकांसोबत मी फिरलेलो होतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ती धडपड त्या रोहितनं सुद्धा बघितलेली होती. रोहितचा एकच विषय होता की सर माझ्या काचची सुरुवात जी कट ऑफ आहे किंवा जे रँकिंग आहे ते सुरुवात माझ्या नावापासून व्हायला पाहिजे, आणि हे याच पद्धतीने झालेलं आहे. आज तो जवळजवळ 140 मार्क घेऊन महाराष्ट्रामध्ये एससीबीसी प्रवर्गातून पहिला येणार, आणि त्याच पद्धतीनं जे काही हे आहे ओपन रँक ते 1 ते 5 मध्ये येण्याची शक्यता जोरात आहे. तो अशा पद्धतीने ह्या झाल्या गोष्टी पाठीमागच्या. तर मग चेंजेस झाल्यानंतर काय होणार, कसं होणार, आता महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम जे असेल पुढच्या सगळी प्रोसेस सांगतोय. त्याच्यामध्ये काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की
सर माझी एससी कास्ट आहे, एसटी कास्ट आहे, ओपन आहे, AWS आहे, ACBC आहे, OBC आहे, SBC आहे, NTB, NTC, NTD असेल, VJ असेल, OBC असेल आणि SBC असेल, EWS असेल, CBC काय असेल सगळ्या कास्ट सगळ्याच पाठ झाल्यात. म्हणजे 16 वर्ष झालं सगळे हे चेंजेस करून ठेवल्यात. समांतर आरक्षण सुद्धा त्याच पद्धतीने विषय लक्षात ठेवायचा. आता याच्यामध्ये खूप महत्वाचं समान मार्क असणाऱ्या मुलांच्या बाबत काय निर्णय होणार. आता मला जे मेसेज आलेत, मी आता जवळजवळ काल म्हणजे ज्या दिवशी पेपर झाल्यापासून ते कालपर्यंत जवळजवळ 3 ते 3.5 हजार रिप्लाय दिलेत मी. 3 ते 3.5 हजार रिप्लाय दिलेत आणि याच्यामध्ये मला जाणवलेत काही गोष्टी की समान मार्क असणारे भरपूर मुलं आहेत. 122, 124, 126, 128, 130, 131, 132 पर्यंत समान मार्क असणारे खूप मुलं आहेत. समजा म्हणतोय एखाद्या कास्टचा कट ऑफ हा शेवटच्या 124 मार्कांवरती लागलाय, 126 मार्कांवरती राहिलाय, तर तिथं सुद्धा 50-60 मुलं असू शकतात, 40 मुलं सुद्धा असू शकतात. मग याच्यामध्ये काय मॅटर होणार आहे, याच्यामध्ये होणार पहिली गोष्ट म्हणजे एज फॅक्टर असणार आहे की सगळ्यात जास्त एज जे असेल त्या मुलांना पहिला घेतलं जाईल. जे सगळ्यात लहान असेल तो पाठीमागे राहील. पण म्हणतोय समजा स्टार्टिंगच जर 130 मार्कांचा झाला असेल तर पहिला 130 मार्कांवरती जर तुमच्या 30च जागा असतील म्हणजे 40 जागा आहेत समजा एखाद्या कास्टला 130 मार्क आहेत सुरुवातीला म्हणतोय, तर तिथं की 30 ते 40 जागा असतील तर सगळे विद्यार्थीच घेणार आहेत. लक्षात ठेवा तिथंच मॅटर होऊन जाईल. मग 128, 129, मग 127, मग 126 हा मॅटर थोडासा वेगळा लक्षात ठेवा. त्यामुळे ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की आपण जो कट ऑफ सांगतोय त्या कट ऑफ पेक्षा 2 ते 4 मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची पॉसिबिलिटी वाढेल. 100% तुमची पॉसिबिलिटी वाढेल. आणि आताच्या घडीला ज्यावेळी ऑफिशियल आन्सर की आले त्यावेळी मात्र सगळ्या मुलांच्या भुवया उंचवलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं खूप मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण झालेलं आहे. मीच माझ्याकडे जे आलेले आहेत मुलं मुली जे हक्काने मेसेज करतात मगापासून बोलतोय टेलिग्रामला, तर नुसतं असं बघायला गेलं तर मला रात्रीची झोप सुद्धा होईन झाले. आणि त्रास कोणत्याही गोष्टीचं वाटत नाहीये की मुलांसाठी तयार झालो गेलं 15 ते 16 वर्ष झालं आणि अजूनही त्यांच्यासाठीच उभा आहे. म्हणून अजून आता जसं आलोय ऑफलाईन कोचिंग म्हणून तसा येऊन वरती बसलोय आणि तुमच्यासमोर व्हिडिओ बनवतोय. कारण मला माहिती आहे की ह्या दिवसांमध्ये ह्या पोरांना साथ नाही द्यायची तर कधी द्यायची. अशा पद्धतीने प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी चॅलेंजिंग असतोय की तुमची आणि माझी भेट होणार नाही असा दिवसच येणार नाही. समोर काय म्हणतोय म्हणजे अशा हक्काची लोक मला भेटलेत या युट्यूबच्या माध्यमातून. हक्काची म्हणतोय सर तुम्ही म्हणताय ना झालं बघा, सर तुम्ही म्हणताय ना सर झालंच बघा, बाकी नंतरचा विषय नंतरचा आहे. समोर काय म्हणतोय. सो मी हे रिप्लाय देत असताना सांगतोय की तुम्ही निकालाच्या जवळ आहात. काही मुलांना काही मुलींना म्हणण्यापेक्षा जास्त मुलींना सुद्धा सांगितलंय ज्याच्याकडे खूप मोठा डिफरन्स आहे त्या मुलांना मी सांगितलंय की तुझं होणार नाही. थोडा 1-2 मिनिटं राग येईल पण हे वास्तविक किंवा सत्य हे मुलांसमोर सांगता आलं पाहिजे. लक्षात ठेवायचं ज्यावेळी 2 मिनिटं राग येईल आणि एक 12-13 दिवसांना 15 दिवसांनी निकाल लागेल त्यावेळी त्या माणसाचा विश्वास हा कधीच कमी होत नाही. लक्षात ठेवायचं त्या मुलगीला मी सांगतोय की तुझं होणार नाही पण तू हार मानू नकोस. येणाऱ्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये परत एकदा एक खूप मोठी लढाई आहे ती सोबत आपण जिंकूयात, सोबत मी असणार आहे. तो अशा पद्धतीने सांत्वन पण करतोय, त्याच्या पाठीशी सुद्धा उभं राहण्याचं काम मी करतोय. आणि जे मुलं कटोकट आहेत म्हणजे समजा 124 मार्कांचा कट ऑफ लागेल एखाद्या कास्टचा किंवा एखाद्या समांतर आरक्षणाचा, तर तुम्हाला मी तिथं सांगतोय तुला 122 आहेत ना तू काटावर आहेस, 124 आहेस ना तू तर अतिशय काटावर आहेस. होईल पण नाही पण 1-2 मार्कांचा विषय येतं. कारण की मगाशी मी तुम्हाला सांगितले की सेम मार्क घेणारे 50, 60, 70 शेकडो मुलं आहेत. त्यामध्ये जर जागा खाल्ल्या तर लक्षात ठेवायचं मग मॅटर होणारच आहे. आणि हे खरंच आहे. सो एज फॅक्टर झाला आणि देन मग सगळं एज्युकेशन क्वालिटी, एज्युकेशन पात्रता असेल पुढची गोष्ट, ज्यावेळी समान मार्क, डेट ऑफ बर्थ असेल, मग डेट ऑफ बर्थ झाल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, असं क्रायटेरिया आहेत. या क्रायटेरियामधून मायनस होत तुमचा कट ऑफ कडे जातं. लक्षात ठेवायचं शेवटचा कट ऑफ कडे. तो अशा पद्धतीनं कट ऑफ चेंज होईल का नाही होईल का ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण आताच्या घडीला मात्र ज्यावेळी ऑफिशियल आन्सर की आलेले आहेत त्याच्यावरती 3- 4- मार्क हे झालेले आहेत. काही मुलांचे 2 सुद्धा प्लस झालेले आहेत. अशा पद्धतीने वर खाली झालेले आहेत आणि मग 100% कट ऑफ वरती या गोष्टीचा परिणाम होणार आहे. दुसरी गोष्ट खूप महत्वाची, आतापर्यंत ज्या काही मिस्टेक झालेल्या आहेत अशी खूप मुलं आहेत की सर चुकून माझ्या गडबडीत एवढा सुपर पेपर वाटायला लागला की मी पेपरमध्ये करत असताना वेगळाच प्रश्न चूज केला आणि उत्तर तालिकेमध्ये सर्कल करत असताना चुकीचा प्रश्न सर्कल केला आणि जवळजवळ 14 मार्क माझे मायनस झालेले आहेत. त्यामुळे सर मलाच आता कीव येते की मी काय करू. समोर काय म्हणतोय. सो येणारा प्रत्येक व्हिडिओ बघत जावा. ह्याच्यामध्ये दुजाभाव कोणत्या पद्धतीने नाही, हा माझा जवळचा, माझा तो लांबचा, एवढी धडपड माझी नसतीच. मग त्या मुलांसाठी आज एवढी धडपड नसतीच, माहिती एवढी घ्यायची, एवढं झालं चला निकाल लागला विषय आपला, असा विषयच नाही. आपण पूर्ण महाराष्ट्रासाठी जमलेलो आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं आतापर्यंत ज्यांना रिप्लाय दिले त्यांच्या माध्यमातून सांगतोय जवळजवळ 150 क्रॉस पोर आहेत जी ह्या महाराष्ट्रामध्ये कहर करून सोडणार आहेत, जी ह्या महाराष्ट्रामध्ये 100% निकालामध्ये येणार आहे. लक्षात ठेवायचं. मुंबई पोलिसला
समोर काय म्हणतोय, मग ऑनलाईन बॅच आहेत, ऑफलाईन बॅच सुद्धा त्यासोबत आपल्या सगळे जे मुलं आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला फॉलो करतात यांच्या माध्यमातून सांगतोय की तुम्ही एक काम करा की स्वतःवरती विश्वास ठेवा. अजूनही सांगतोय, भले तुमची ह्या गोष्टीमध्ये हार होईल, भले तुमची ह्या निकालामध्ये सुद्धा हार होईल म्हणतोय. हा हे सांगतोय, तो ते सांगतोय, सर एसीबीसीचा असं झालंय सर, ईडब्ल्यूचा असं झालंय सर, 28 मार्कांवरती ईडब्ल्यूचा फिजिकलचा कट ऑफ लागलाय. तर विचार करा, एवढा कमी कट ऑफ लागला असताना बाकी सगळ्या गोष्टी मॅटर आहेत, पुढच्या सगळ्या गोष्टी मॅटर आहेत. कट ऑफ बनवत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतोय. आणि अजूनही सांगतोय, जो पण ऑफिशियल कट ऑफ येत नाही डिपार्टमेंट करून तोपर्यंत काहीही हालचाल करू नका, काहीही हालचाल करू नका, स्वतःला कधीच कमी समजू नका. आणि त्याच पद्धतीनं सेम मार्क म्हणतोय, म्हणजे 124 मार्क पडलेत किंवा 124 मार्कांचा कट ऑफ लागलाय, 122 मार्क तुला आहेत किंवा मुलगा असेल मुलगी असेल, 123 मार्क आहेत, म्हणजे तू लय मोठा लॉसमध्ये आहेस किंवा तू लय मोठा नुकसानीमध्ये आहेस असा विषय नसतो. तो सुद्धा ग्रेटच असतो माझ्यासाठी. तो सुद्धा मुलगी असेल ती सुद्धा ग्रेटच आहे. तिथं 100 क्रॉस करताना नाकीनं येते दोन्ही घटक मिळून, तरी सुद्धा तुम्ही 112, 115, 118, 120, 122, 124, 126, 128, 130, 135 क्रॉस, नॉट अ जोक. लक्षात ठेवा, तुमच्या हार्डवर्कला माझा सलाम असेल. तुम्हाला काय म्हणतोय, आणि तुम्हाला रिस्पेक्टच असेल. भले तुम्ही हारला तरी चालेल, पण जो हारेल, जो मुलगी हारेल, ती मुलगी किंवा तो मुलगा त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम आपण करतोय आणि उभा राहणार आहे 100%. समोर काय म्हणतोय, जिंकलेल्याचा काय विषय नसतोय, तो हवेतच असतो, तो जिंकतच जातोय. पण जो हरलेला असतोय त्याच्या पाठीशी सांत्वन करायला कोणी नसतं. लक्षात ठेवा, स्वतःच्या घरच्यांपासून शेजारी पाजारी मित्र आणि सगळेच. आता झालं नाही ना, बास कर, नाही असं नाही चालणार. सरांनी सांगितलंय पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये अजून एक युद्ध आहे आणि आत्ताच शस्त्र मला धारदार करायचे आहेत आणि ती करावीच लागतील जर अंगावरती वर्दी हवी असतील तर. समोर काय म्हणतोय, नाहीतर मानसिक टेन्शन मध्ये बसला, माझी शेवटची संधी आहे, मला वय वाढ मिळणार आहे की नाही मिळणार, सांगतात ना 1 वर्ष भेटणार आहे, टेन्शन कशाला घेताय, मी आहे ना सोबत. सांगितले आधीच, मग आजपासून सुरुवात कर. कट ऑफला मार्क कमी पडलेत ना, सांगितले ना मास्टर विशाल सरांनी, 2 मार्क कमी पडलेत, 4 मार्क कमी पडलेत, होणार नाही म्हणून सांगितले ना सरांनी. संधीची वाट कशाला बघतोयस, उठ आणि घाल तोच फाटका शूज, घाल तोच फाटका सॉक्स आणि जा त्याच फाटक्या चड्डीवरती आणि करून दाखव परत एकदा इतिहास या महाराष्ट्रामध्ये. समजलं काय म्हणतोय, तू जिंकत आलेला होतास, तू हारलेला नाहीयेस. तू जिंकत आलेला होतास, तू हारलेला नाहीस. लक्षात ठेवा. त्यामुळे 2-4 मार्क कमी पडले म्हणून रणांगण सोडणं, युद्ध सोडणं हे आपल्या रक्तात नाही आहे. समजलं काय म्हणतोय. त्यामुळं तुम्ही माझ्यासाठी खूप ग्रेट आहात. मार्कांना खच्चीकरण किंवा निगेटिव्ह थॉट्स असतील किंवा निगेटिव्ह विचार्स असतील, एक लक्षात ठेवा, कट ऑफ हाय लागू दे ना तर कमी लागू दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण स्वतःवरती स्वतः विश्वास ठेवा. ही जीत, ही हार या वेगळ्या गोष्टी आहेत. जरी हार झाली असेल तर ती पचवायला शिका. समोर काय म्हणतोय, आणि परत एकदा उठा आणि परत चालवा. असंच कालचा एक विषय खूप महत्वाचा, जो आपल्या विद्यार्थी 13-13 वर्ष संघर्ष आहे, 12-12 वर्ष संघर्ष आहे, त्यासोबत काल 10 मिनिटं बोललोय की सर फक्त वनरक्षकची ऍड पडू दे, मी 1 महिना तुमच्याकडे येणार आहे सर, मी तुम्हाला कोणत्याही पद्धतीने काही विचारणार नाही, माझी फी किती, मला काय किती आहे, मला जेवायला का लागणार, मी काही नाही, 1 महिना उपाशी राहायला तयार आहे, पण मला वनरक्षकची पोस्ट घ्यायची आहे सर. मी सध्या छत्रपती संभाजीनगर कारागृह येथे पोलीस पदे किंवा कॉन्स्टेबल पदे कार्यरत आहे, पण मला वनरक्षकची पोस्ट पाहिजे. हा झाला आपल्या गुरुवरती विश्वास. समजलं का. श्वास सुद्धा ठेवता आला पाहिजे, विश्वासची नंतरची गोष्ट आहे. श्वास सुद्धा थांबवता आला पाहिजे आपल्या योग्य त्या गुरुच्या मांडीवरती. सोबत साथ जर त्यांची असेल ना तर अशक्य सुद्धा शक्य करता येते, अशक्य हे सुद्धा शक्य करता येईल. लक्षात ठेवा, फक्त तो माणूस, तो गुरु हा प्रामाणिक पाहिजे, त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये ती धमक पाहिजे, ती करून दाखवण्याची जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, रात्रंदिवस तो विद्यार्थ्यांपेक्षा जास्त पाहायला पाहिजे. याला गुरु म्हणतात, याला कोच म्हणतात, याला प्रशिक्षक म्हणतात माझ्या डेफिनेशन मध्ये. समजलं काय म्हणतोय. सो काही मुलं आहेत आताच्या घडीला सेम मार्कांचे आहेत, तो एक विनंती करतोय, 1-2 मार्कांनी विषय होणारच आहे प्रत्येकाचा, कुणी असेल ते, कोणाच्या नशिबात असेल ते कोणी सांगू शकत नाही. पण हारलो म्हणून हत्यार टाकू नका, कारण की ह्यावेळी हार ही तुम्हाला वाटत असेल तुमची होत असेल, पण तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या सोबत लढलेला जो माणूस असतो ना, जो प्रामाणिकपणे युद्धाचा सराव तुम्हाला कसा करावा हे शिकवत असतोय, त्याची सगळ्यात मोठी हार याच्यामध्ये असेल. लक्षात ठेवायचं. आणि त्रिकालवादी सत्य आहे, किंवा जे काही तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं होतं की काळ्या दगडावरची पांढरी रेष ही एकच मुलगा एकच मुलगी जाणार आहे आणि बाकी सगळे हे आउट होणार आहे. मग ते 124 लागू द्यात, 126 लागू दे ना, 130 लागू दे, 132 लागू दे ना, 134 लागू दे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. हे होणारच आहे. हे तुमच्या नशिबात नाही, हे पूर्ण जगाच्या कोणत्याही कार्यक्रमात जावा, कुठेही जावा, ह्याच्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये किंवा युद्धामध्ये
या गोष्टी ह्या अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं. इथे 1-1 मार्कांचा तर विषय आहे. वर्ग 2 किंवा वर्ग 1 एमपीसी असेल, यूपीसी असेल, 0 पॉईंटमध्ये 0.25 असेल ह्या मार्कांमध्ये सुद्धा विद्यार्थी आहेत. 10-10 विद्यार्थी, 15-15 विद्यार्थी आहेत. इथं 1-1 मार्कांचा विषय आहे. 1-1 मार्कानंतर म्हणजे समान मार्क झाल्यानंतर मग तुमचे एज फॅक्टर, नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन अशा पद्धतीने ते पुढे ग्राह्य धरलं जाते आणि त्याच पद्धतीने पुढची प्रोसेस केली जाते. सो काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर मग निकाल बदलेल का, काय होईल का? सध्या तर स्थितीला निकाल कसाही लागू दे, फक्त एकच विनंती जाता जाता की तुमचा हा तुमच्यावरती विश्वास पाहिजे. बाकी निकाल हा येणाऱ्या दिवसांमध्ये लागेल आणि आज दिवसभरात तुम्हाला आक्षेप घ्यायचे आहेत, कोणत्या प्रश्नावरती घ्यायचे आहेत, कसे घ्यायचे आहेत, हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे. पूर्ण लिखित स्वरूपात किंवा एक मेसेज तयार करून तुमच्यापर्यंत सेंड करतोय. तो मेसेज तुम्ही कॉपी पेस्ट करा, त्याच्यामध्ये फक्त तुमचा प्रश्न क्रमांक टाका आणि त्याच्यावरती मेल ऑफिशियल तुम्हाला एक मेल आयडी देतो त्या डिपार्टमेंटची मेल आयडी दिल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करून तो मेल फॉरवर्ड करा. झालं, एवढंच काम करा. डिपार्टमेंटचा रिप्लाय येईल नाही येईल, पण मॅक्झिमम जर एखाद्या प्रश्नावरती मेल जर गेला 100% ते प्रश्न उत्तर बरोबर करून त्यांना सर्वांनाच ते बोनस मार्क दिले जातील. तर मला काय म्हणतोय, सो अशा पद्धतीनं जे काय ऑफिशियल आन्सर की आता काल जे आलेले आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे वादळ तयार झालेले आहेत आणि होणं गरजेचं आहे आणि हे असे होतच असतात. समजलं? फक्त परत एकदा सांगतोय, जसं मागे बघितलेलं होतो की वादळ आलेत म्हणून ह्या वादळांना शांत करू नका. लक्षात ठेवा, या वादळामध्ये असंख्य कचरा असणारा सगळा कचरा आकाशामध्ये फेकला जातोय आणि इतरत्र पसरवला जातोय आणि आपली जी भूमी असेल ती स्वच्छ केली जाते. लक्षात ठेवा. त्यामुळे अशाच पद्धतीनं आयुष्यात वादळे येणं खूप महत्वाचे असतात. समजलं? काही वादळ अशी असतात की काही जणांचा नाशच करून सोडतात आणि काही वादळ असे असतात की एकेकाला पूर्ण आकाशामध्ये गवासणी घालायला भाग पाडतात. समोर काय म्हणतोय, सो खूप महत्वाचा विषय होता की सर ऑफिशियल आन्सर की आल्या, मार्क चेंज होणार आहेत, सेम मार्क असणारे कसे आहेत. आतापर्यंत मी रिप्लाय दिले त्यांच्या माध्यमातून मी सांगतोय की 120 क्रॉस करणारे भरपूर मुलं आहेत, भरपूर. ज्यांना जवळजवळ आता 3,500-4,000 रिप्लाय मी दिलेत आणि अजूनही द्यायचं काम चालू आहे. आता फ्री झालो की परत आता चालूच आहे माझे. कमीत कमी 2 तास मी पोरांना देणारच आहे आणि देणं गरजेचं आहे. कारण ह्या काळामध्ये परत परत सांगतोय कोणी कुणासोबत नाही आणि ऑफिशियल कट ऑफ लावलेला मी होता, तो अशा पद्धतीने लावलेला होता की तुमच्या कास्टच्या जागा, तुमचं फिजिकलचं कट ऑफ आणि एकंदरीत तुमचा कट ऑफ, त्यामुळे समांतर आरक्षण असेल, प्रत्येक कास्टचा, प्रत्येक मुलगीचा, प्रत्येक समांतर आरक्षणाचा कट ऑफ लावणारा एकमेव मी होतो महाराष्ट्रामध्ये आणि अजूनही कोणी लावलेला नाहीये. आणि त्यामध्ये पण काही गोष्टी सांगितल्या होत्या की एकंदरीत जो क्लायमेट असेल किंवा विद्यार्थ्यांना भेटलेला टाइम असेल आणि एकंदरीत पेपर पॅटर्न असेल, याच्यावरती खूप साऱ्या जे काही कंडिशन आहेत किंवा कट ऑफ आहे हा डिपेंडिंग राहिलेला. लक्षात ठेवायचं. त्यामुळं लय हार्ड कट ऑफ लागणार, लय कमी कट ऑफ लागणार. अरे एकीकडे तो जरी असेल तर दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणात चुका केलेली मुलं आहेत. लक्षात ठेवा. 14-14 चुका, 7-7 चुका, 4-4 चुका ह्या झालेल्या आहेत. 4-4 चुका म्हणजे 4 मार्कांनी वेटिंगला, 2 चुका म्हणजे 2 मार्कांनी वेटिंगला. लक्षात ठेवा. 14 मार्काचा विषय लय लांब आहे. त्यानं गॉनच म्हणजे त्यानं बाहेरच पडायचं या भरतीतनं. त्यानं 2000 नवीन पोलीस भरती जी आहे 2024 ची 2025 ला सुरुवात होईल त्याची तयारी त्याने करायची. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना विनंती करतोय की भलेही मार्क कमी पडतात, काहीही होईल, कट ऑफ हा लागणार आहे. परत परत जसं मी सांगतोय त्याच पद्धतीनं एक एक मुलगा जाणार आहे सर, आमचा काही विषय नाही टोटली. मग तो जाईल किंवा मी जाईल. त्यानं जास्त हार्डवर्क केला असेल तर तो जाईल, मी कमी केला असेल तर मी राहील. अशा पद्धतीने ऍक्सेप्ट करायला शिका कंडिशन, म्हणजे मेंटली हॅरॅसमेंट नाही होणार, डोक्याला हेडशॉट नाही बसणार. समोर काय म्हणतोय, सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. रात्रभर 2 दिवस मी ह्याच कट ऑफच्या माध्यमातून तुमच्या समोर येतोय. बाकी कोणतेही काम करायला मला सुद्धा वेळ नाही, थोडा वेळ तुम्हाला देतोय. एक विनंती करतोय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा निकाल लागेल, स्वतःला कंट्रोल करा. हार झाली तर पचवायला शिका. दुसऱ्या दिवशी सकाळीपासून तुम्ही शूज पायात चढवा, कारण की या मे महिन्यामध्ये एक वादळ परत येते 2024च्या नवीन पोलीस भरतीचं. ज्या वादळामध्ये आपल्याला खूप मोठी भरारी करायची आहे, खूप मोठी भरारी करायची आहे. ते पण स्वतःला आज सावरून. नसेल आज टेन्शनमध्ये बसला, डोक्याला हात लावून बसला तर मग पुढची जी भरती आहे ही सुद्धा अशीच जाईल. लक्षात ठेवा. मग जे रोहितचं उदाहरण दिलं ते 2021च्या बॅचचा लक्षात ठेवा, वेटिंगला होता 3-3, 4-4 मार्कांनी असाच. त्याने जर त्याचाच विचार करत बसला असता, उघडणार उघडणार घेणार घेणार, तर आज टॉपर आलाच नसता आणि इतिहास झालाच नसता. आणि आज तुम्ही सुद्धा जवळ असाल, थोडं लांब असाल, काही गोष्टी तुम्हाला कळालेत की बाबा पेपर सोडताना चुकले किंवा दडपण होतं किंवा त्रास होत होता, येता जाताना त्रास झाला, ट्रेनमधून त्रास झाला किंवा ज्या गोष्टी त्या पुढच्या वेळी करू नका. तुम्हाला काय म्हणतोय, सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पिक्चर्स उभा केलेला आहे की ऑफिशियल आन्सर केल्यानंतर काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं आता कट ऑफ इफेक्ट होतील आणि त्याच पद्धतीनं कोणत्या कोणत्या घटकांचे कमीत कमी हे प्रश्न हे चेंज करून सगळ्यांना बोनस मार्क देण्यात येतील. अशा पद्धतीने सगळ्याच्या सगळं मार्गदर्शनासोबत खूप महत्वाचं तो म्हणजे तुमच्या धरलेला हातातला हात आहे ना, तो अजिबात सोडत नाही मी. येस काय म्हणतोय,
थोडासा लेट होतोय रिप्लाय द्यायला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकटा माणूस किती काय काय करू शकतो तुम्हीच विचार करायचा. त्यामध्ये बाकी माझं शेड्यूल एवढं टाईट आहे की तरी सुद्धा कोणत्याही पद्धतीने विचार न करता दिवस रात्र तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही धडपड, ही हा हातात विडा घेतलेल्या प्रत्येक दिवसागणित तो मी प्लस प्लस करत आलोय. आणि आज जे यश भेटले आपल्याला 150 प्लस आपले, की मुंबई पोलिसला कार्यरत होणार आहेत यावेळी, याचं लय मोठी चीज आहे, लक्षात ठेवायचं. पाठीमागचा इतिहास तर मी सांगू शकत नाही, कारण की 1000 प्लस मुलं आपल्या आता डिपार्टमेंटमध्ये आहेत, सेंट्रल आणि स्टेटला. हा विषय टोटली वेगळा आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये असा इतिहास करणार आहे की फक्त बघत राहायचं सगळ्यांनी, लक्षात ठेवायचं. समोर काय म्हणतोय, सो तो येणारे दिवस सांगतील, अगोदर सांगून काय उपयोग नाही. पण तुम्ही फक्त सोबत राहा, तुम्हाला आपला हात कधीच सुटणार नाही. फक्त रिप्लायला लेट भेटला म्हणून कोणीही चिडू नका, कोणीही राग मानू नका, कारण की वस्तुस्थिती सांगितलेली आहे. फॅमिली आहेत, बाकी सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळं थोडंसं लेट होतंय, पण मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न अगदी जवळपासून करतोय. जेवढे येतील तेवढं रिप्लाय द्यायला लागलोय. काल टेलिग्रामचे सगळे मेसेज मी 1:22 ला संपवलेले होते, 1:22 आणि व्हॉट्सअपला असे पडलेले आहेत. मी थोडं भावनिक झालो, त्याचा विषय नाही की पाठीमागचे सगळे दिवस माझ्या समोर उभा राहिलेत. आणि माझा सुद्धा स्ट्रगल तुमच्यापेक्षा खूप पटीने जास्त आहे. समोरला काय म्हणतोय, सो नंतर कळेच ह्या गोष्टी की नेमका काय विषय आणि कसा विषय. पण आता ती वेळ नाही, आता वेळ अशा पद्धतीने नाही की या पोरांच्या सोबत राहण्याची गरज आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतरच्या. तो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय, तुम्हाला तुमच्या यशासाठी आणि अपयशासाठी सुद्धा शुभेच्छा असतील. यश मिळालं तर तुम्ही पुढे जावा, अपयश मिळालं म्हणून खचू नका आणि थांबू नका. परत एकदा उठा आणि परत एकदा स्वतःला सिद्ध करून दाखवा की नाही, पाठीमागं हा पराभव झालेला होता, हा पराभव हा माझा आयुष्याचा शेवटचा पराभव नव्हताच. तिथून मी परत सुरुवात केली आणि आज मी परत यशावरती आहे. हे 2025चं वर्ष हे माझ्यासाठी आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी घोषित केले, हे वर्दीचं वर्ष असेल, हे वर्दीचं वर्ष असणार आहे आणि हे खरंच आहे. आणि प्रत्येक बघणारा विद्यार्थी आपला 100% 2025ला हा वर्दीवर असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे काय म्हणतोय, सो माझं नाव असेल तर कळकळीची विनंती करतोय, कोणत्याही पद्धतीने हातामध्ये कोणतेही पॉईंट्स न घेता मुंबई पोलीसचा सगळा डाटा, सगळा म्हणतोय तोंडपाठ आहे. महाराष्ट्र सेवा प्रवेश नियम असतील, पहिली दुसरी तिसरी सुधारणा असतील, किंवा जे काही या असतील, कलम असतील, कायदे असतील, सगळे तोंडपाठात लक्षात ठेवायचं. आणि त्याच पद्धतीनं बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे पहिल्या दिवसापासून ग्राउंड सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत सगळे GR असतील, किती GR निघाले, किती निघाले, पहिल्या दिवशी किती ग्राउंड होतं, दुसऱ्या दिवशी किती होतं, पहिल्या दिवशी 1000 होते, मग त्यांनी 500 का कॅन्सल केले, मग 500 कॅन्सल केले, 21 तारखेला काय घेतले, त्याचं रिझन पण सांगितलेलं आहे. शूज कॅन्सल किती झाला, शूज कॅन्सल केल्यानंतर 46,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं होतं, 46,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं होतं ज्यावेळी शूज कॅन्सल केला कुठला स्पाईकचा. आणि त्यानंतर मुलांना काय नुकसान झालं, त्यानंतरच्या मुलांमध्ये कोणत्या प्रमाणात, म्हणजे मार्कांमध्ये कसे फरक पडले, त्याच्या आधी स्पाईकमुळे घातलेल्या मुलांमध्ये कोणत्या पद्धतीनं फरक पडला होता, किती विद्यार्थी या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वारलेले होते, किती मुलं इंजुरी झालेली होती, सगळं तोंडपाठ आहे सगळीकडे, लक्षात ठेवा. ते आजपासून केलंय, ते आजपासून केलं, लक्षात ठेवायचं. म्हणून आज मी कोणत्या पद्धतीने कोणत्याही नोट्स असतील, कोणत्याही ब्लॅकबोर्ड बाकी काही समोर नाहीये, असाच बसलोय. समजलं. सो तुम्ही कुठे आहात याच्याशी काही संबंध नाहीये. तुम्ही जिथं असाल तिथं तुम्हाला इतिहास घडवता आला पाहिजे. तुम्ही कुठं पण आहात, तुम्ही माळावरती आहात, तुम्ही कुठं प्रॅक्टिस करताय, रोडवरती केलाय, इकडे करताय, तिकडे करताय, शेतात करताय, म्हणून मला ग्राउंडच नाही म्हणून रडत बसला तर तुमची हार इथून सुरुवात होते, लक्षात ठेवायचं. त्यामुळे जिथं बसाल तिथं इतिहास करता आला पाहिजे, तिथं असाल तिथं मोठं यश तुमच्या पायाखाली असलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय, मार्गदर्शन आवडलं असेल तर हक्काने एक लाईक करा. आणि त्याच पद्धतीनं आजपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. सो अशा पद्धतीने तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करा. तुमचे मार्क असतील तर मार्क शेअर करत असताना तुमचं नाव, तुमचे मार्क फिजिकलचे, तुमचे लेखीचे मार्क, तुमची कास्ट, तुमचं समांतर आरक्षण आणि एकूण अशा पद्धतीने पाठवा म्हणून सांगतोय. आणि विनंती करतोय तरी सुद्धा विद्यार्थी एकच पाठवताय. मग मी त्याला विचारायचं तुझी कास्ट कोणती, मग तो सांगतोय, मग जागा किती होत्या, मग सांगतोय. तो असं करून सगळं एकच मेसेज करा म्हणून, जेणेकरून माझं काम हलकं होईल. समोर काय म्हणतोय, तर पटापटा टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करा, सगळ्यांना रिप्लाय भेटतील. आणि त्याच पद्धतीने ह्या स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिसतोय त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकताय, सर एवढे मार्क पडले, माझी निवड होणार की नाही. समोर काय म्हणतोय, तर शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून, माझ्याकडून, मॅडमांच्याकडून, पूर्ण महाराष्ट्राकडून येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि त्याच पद्धतीनं मुंबई पोलीससाठी जे निकालसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.